गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मागील 2 दिवसापासून त्यांना ताप आणि थंडीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। मनोज जरांगे पाटील यांना मागील 2 दिवसापासून ताप आणि थंडीचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली असून त्यांना 102 डिग्री तापासून घशाचा त्रास देखील आणि टायफॉइडची लक्षणे आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। मनोज जरांगे पाटील यांना पुढील 4 दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे। त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी केली जात असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डॉक्टरांनी त्यांच्या संपूर्ण रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून रक्त तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची नेमकी स्थिती स्पष्ट होणार असून त्यानुसार पुढील उपचाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांना धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी बैठका घेतल्या। या दौऱ्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली। गावोगावी जाऊन त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला। या काळात त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवास झाला। रात्री उशिरापर्यंत बैठका आणि दौरे सुरू असल्याने त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे। दीर्घ प्रवास, सततच्या बैठका आणि व्यस्त दौरा यामुळे अशक्तपणा जाणवू लागल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र त्यांच्या प्रकृतीची नेमकी स्थिती रक्त तपासणीच्या अहवालानंतर अधिक स्पष्ट होणार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।